नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश अरुणराव लांडगे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण कोऑर्डिनेट ज्योमेट्री या चॅप्टरचा नेक्स्ट नंबर टॉपिक आपण पाहणार आहोत आणि तो टॉपिक आहे आपल्याकडे स्लोप ऑफ अ लाईन. स्लोप ऑफ अ लाईन, कोणत्याही लाईनचा स्लोप. आता स्लोप म्हणजेच काय, याला आपण मराठीमध्ये म्हणतो चढ. म्हणजेच हा आहे तुम्हाला रेषेचा चढ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता हा स्लोप म्हणजेच रेषेचा चढ आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कशा प्रकारे, सपोज ही मी एक XY प्लेन कन्सिडर करतो अँड इन दिस XY प्लेन एक आपण लाईन या ठिकाणी कन्सिडर करणार, लाईन L. ठीक आहे. मग आता तुम्हाला स्लोप जर कॅल्क्युलेट करायचा तो दोन वेगवेगळे प्रकार कोणते, एक तर या लाईन L वर कोणतेही दोन पॉइंट कन्सिडर करा. सपोज मी इथे कन्सिडर करतो A आणि B. मग A चे आपल्याकडे कोऑर्डिनेट आहेत x1 y1 आणि B चे कोऑर्डिनेट आपण कन्सिडर करू x2 y2. म्हणजेच लाईन XY प्लेन मध्ये कोणतेही एखाद्या लाईन वर तुम्ही जर त्याचे दोन कोऑर्डिनेट जर कन्सिडर केले आणि यांचा रेशो जर आपण समजा घेतला, म्हणजे कोणता रेशो, तिथे आपण घेणार y कोऑर्डिनेट मधून y कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करा. म्हणजे इथे घेतो मी y2 y1 अपॉन x2 x1. हा जर रेशो मी इथे कन्सिडर केला तर यांनी सांगितलं या रेशोची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी लाईन L वर कशी येते, कॉन्स्टंट. आणि मग हा जो रेशो आहे याच रेशोला आपण म्हणतो स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन. मग स्लोप ऑफ लाईनचा आपल्याकडे फॉर्म्युला काय होते, y2 y1 अपॉन x2 x1. कधी जर त्या लाईन वरचे कोणते दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट जर आपल्याला माहिती असतील तर स्लोप आपण या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करू शकतो. आता याचा दुसरा प्रकार कोणता, हा झाला फर्स्ट. आता या लाईन L वरच सपोज आता यांनी तुम्हाला यांचे कोऑर्डिनेट दिले नाही. मग कोऑर्डिनेट दिले नाही तर यांनी काय दिलं, त्या लाईन L च या x ऍक्सिस सोबत म्हणजेच पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस सोबतचं इन्क्लिनेशन जर दिलेलं असेल, इन्क्लिनेशन दिलेलं असेल म्हणजेच ही लाईन L पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस सोबत जर थीटा अँगल फॉर्म करत असेल तरी पण देखील आपण स्लोप आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि त्यावेळेस आपल्याकडे स्लोप कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे स्लोप इक्वल्स टू टॅन थीटा. म्हणजे स्लोप ऑफ एनी लाईन हॅव्हिंग इन्क्लिनेशन थीटा विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस इज टॅन थीटा. ते काय देऊ शकतो आपण, टॅन म्हणजेच टँजंट रेशो. याचा काय देऊ शकतो आपण, टँजंट रेशो आपण घेऊ शकतो. आता स्लोप कॅल्क्युलेट करण्याचे याच्यानंतर आपण ज्यावेळेस स्लोप तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे, एक तर आम्ही तुम्हाला लाईनचं इन्क्लिनेशन देणार म्हणजे थीटाची व्हॅल्यू. थीटाची व्हॅल्यू जर दिली असेल तर स्लोप आपण कसा काढणार, स्लोप इक्वल टू टॅन थीटा. आता या ठिकाणी हा जो थीटा आहे म्हणजेच या प्रत्येक अँगलची व्हॅल्यू आपल्याला टॅन साठी माहिती आहे. आपण ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मध्ये टॅन रेशोच्या व्हॅल्यूज आपण माहिती केल्या आहेत, आपल्याला ते माहिती आहे. नेक्स्ट मध्ये जर मी तुम्हाला कोणती एनी टू पॉइंट्सचे कोऑर्डिनेट जर दिलेले असतील तर त्यांच्यावरून स्लोप कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, y2 y1 अपॉन x2 x1. म्हणजेच न्यूमरेटर मध्ये तुम्ही y कोऑर्डिनेटचे सबट्रॅक्शन करणार, डिनॉमिनेटर मध्ये आपण x कोऑर्डिनेटचे सबट्रॅक्शन करणार. आलेला जो रेशो असेल त्याला आपण काय म्हणणार, स्लोप ऑफ लाईन. आता आपल्याकडे काही याचे बेसिक कन्सेप्ट्स आहेत की जे आपल्याला म्हणजे स्लोपशी संबंधित. आता इथे जर आपण पाहिलं ही x ऍक्सिस आहे, y ऍक्सिस आहे. आता इथे जर मी x ऍक्सिसचा स्लोप जर कॅल्क्युलेट केला, इथे म्हणतो मी स्लोप ऑफ x ऍक्सिस किंवा स्लोप ऑफ एनी लाईन पॅरलल टू x ऍक्सिस. समजा x ऍक्सिसचा स्लोप किंवा x ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या कोणत्याही लाईनचा स्लोप जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो आपल्याकडे काय येते, हे दोन आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागतात, x ऍक्सिस आणि y ऍक्सिस. इथे आपण जर पाहिलं समजा ही x ऍक्सिस जर आपण कन्सिडर केली, x ऍक्सिस सोबत किती अँगल फॉर्म करते तर आपण म्हणतो 0 चा. मग इथे आपल्याकडे स्लोप कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, टॅन थीटा. म्हणजे आपल्याकडे टॅन 0 आणि टॅन 0 ची व्हॅल्यू किती राहते, 0. म्हणजेच या ठिकाणी एक पॉइंट आपल्याकडे लक्षात येते की स्लोप ऑफ x ऍक्सिसला स्लोप किंवा x ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या कोणत्याही लाईनचा स्लोप आपल्याकडे काय येते, 0.
आता तोच जर मला y ऍक्सिसचा स्लोप जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यावेळेस माझ्याकडे स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय असेल, स्लोप ऑफ लाईन इक्वल टू टॅन थिटा, पण y ऍक्सिस ही पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस सोबत 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करते म्हणजेच tan 90, आणि तुम्हाला माहिती आहे की tan 90 ही व्हॅल्यू आपण डिटरमाइन करू शकत नाही, म्हणजेच आपण म्हणतो कॅन नॉट बी डिफाइन किंवा कॅन नॉट बी डिटरमाइन. आपण y ऍक्सिसचा स्लोप कॅल्क्युलेट करू शकत नाही किंवा y म्हणजे तो सांगू शकत नाही. तसंच y ऍक्सिसला कोणती लाईन जर पॅरलल जर आपण कन्सिडर केली तर त्या लाईनचा पण स्लोप इथे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे यामध्ये आपण दोन पॉइंट यामध्ये लक्षात ठेवणार, एक स्लोप ऑफ x ऍक्सिस किंवा एनी लाईन पॅरलल टू x ऍक्सिस यांचा स्लोप किती असेल 0, आणि स्लोप ऑफ y ऍक्सिस किंवा एनी लाईन पॅरलल टू y ऍक्सिस यांचा स्लोप कॅन नॉट बी डिफाइन्ड किंवा कॅन नॉट बी डिटरमाइन, अशा प्रकारे आपण तो म्हणणार. ठीक आहे. आता यावरून इथे आपण पाहिलं किंवा असं आपण सांगतो की आपल्याकडे कोणतेही दोन लाईन एनी टू लाईन जर पॅरलल असतील तर या दोनही लाईनचा स्लोप कसा असेल आपल्याकडे इक्वल असेल, किंवा इफ स्लोप ऑफ एनी टू लाईन इज इक्वल, कोणत्याही दोन लाईनचा स्लोप इक्वल असेल देन दिस टू लाईन्स आर पॅरलल. म्हणजे कोणत्याही दोन लाईनचा स्लोप जर इक्वल तर लाईन पॅरलल किंवा लाईन पॅरलल आहेत म्हणून त्यांचा स्लोप इक्वल आहे असं या ठिकाणी आपण पाहतो. Now the next number topic is practice set number 5.3 and example number 1. Angle made by the line with positive direction of x axis are given. म्हणजे सरळ सरळ इथे आपल्याला अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिलेला आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x axis सोबत जो काही अँगल फॉर्म केलेला आहे म्हणजे थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. फाइंड द स्लोप ऑफ दिस लाईन्स. तर आपल्याला लाईनचा स्लोप इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. मग मी तुम्हाला सांगितलं जर आपल्याला अँगल मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस म्हणजे थीटा जर माहिती असेल तर स्लोप ऑफ लाईन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला, स्लोप ऑफ लाईन इक्वल्स टू काय असते, टॅन थीटा. म्हणजे टॅन रेशोची व्हॅल्यू आपल्याला जर माहिती असेल म्हणजे थीटाची व्हॅल्यू यामध्ये ठेवली तर त्याच्या टॅन रेशोची व्हॅल्यू जर आपण डिटरमाइन केली तर आपल्याला स्लोप कॅल्क्युलेट करता येते. मग आता टॅनच्या व्हॅल्यूज मी सांगितलं की आपल्याला ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये दिलेले आहेत किंवा आपण पाहिले आहेत, पण तरी पण मी या ठिकाणी एक वेळ तुम्हाला रिवाइज करतो. आता थीटाची व्हॅल्यू सपोज आपल्याकडे 0, 30, 45, 60 आणि 90 या प्रकारे जर असतील तर यावरून आपण यांच्या टॅन रेशोच्या व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट करू शकतो, आणि त्या व्हॅल्यूज आपल्याला काय येतात, टॅन 0 ची व्हॅल्यू येते 0, टॅन 30 ही रेशो आहे आपल्याकडे 1/√3, टॅन 45 ची व्हॅल्यू असते 1, टॅन 60 ची व्हॅल्यू असते √3 अँड टॅन 90 नॉट डिफाइन. म्हणजे तुम्हाला टॅनच्या 0, 30, 45, 60 आणि 90 या व्हॅल्यू जर थीटाच्या माहिती असतील तर आपण स्लोप इझिली या प्रकारे इथे कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता इथे आपल्याला फर्स्ट नंबर एक्झाम्पल मध्ये काय दिले, थीटाची व्हॅल्यू 45. मग मी इथे लिहून घेतो हिअर अँगल ऑफ इन्क्लिनेशन, अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजेच म्हणतो मी थीटा ही व्हॅल्यू किती आहे 45, आणि म्हणून इथे आपण म्हणू देअरफॉर स्लोप ऑफ लाईन इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, टॅन थीटा. म्हणजेच आपण म्हणणार टॅन थीटाची व्हॅल्यू 45, टॅन 45, आणि टॅन 45 म्हणजेच आपल्याकडे काय राहते 1, अँड दिस इज द स्लोप ऑफ लाईन हॅव्हिंग इन्क्लिनेशन 45, की ज्याचे इन्क्लिनेशन 45 आहे किंवा ज्या लाईनने पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ऍक्सिस सोबत 45 डिग्रीचा अँगल तयार केला तिचा स्लोप किती आहे आपल्याकडे 1. नेक्स्ट नंबर मध्ये इथे आपण म्हणणार हिअर अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे थीटा इक्वल्स टू 60, आणि म्हणून इथे आपण म्हणणार देअरफॉर स्लोप ऑफ अ लाईन, स्लोप ऑफ अ लाईनचा फॉर्म्युला काय असेल आपल्याकडे टॅन थीटा. म्हणजेच टॅन थीटा इज 60 अँड टॅन 60 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे √3 मीन्स √3. एकदम सोपं आहे. यामध्ये तुम्हाला फक्त या टॅनच्या रेशोची व्हॅल्यू जर माहिती असेल तर तिथे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट नंबर एक्झाम्पल मध्ये थीटा इक्वल्स टू 90. इथे आपण लिहू हिअर थीटा इक्वल्स टू 90 देअरफॉर स्लोप ऑफ अ लाईन
स्लोप ऑफ अ लाईन याचा फॉर्म्युला असेल tan 90 म्हणजेच आपल्याकडे काय होईल, म्हणजेच हा पहिले आपण लिहू tan थिटा म्हणजेच tan 90 आणि tan 90 ची व्हॅल्यू काय, नॉट डिफाईन, म्हणजे ते आपण म्हणू नॉट डिफाईन किंवा कॅन नॉट बी डिटरमाइन, कॅन नॉट बी डिटरमाइन, अशा प्रकारे आपल्याकडे हे स्लोप ऑफ लाईन आहेत. Now the next number example is find the slope of line passing through the given points. इथे आपल्याला 2 पॉइंट्स दिले आहेत, म्हणजे त्यांचे कोऑर्डिनेट दिले आहेत आणि याचा आपल्याला स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे. We know that if p of किंवा x1 y1 and x2 y2 be any two points, किंवा हे जर x1 y1 आणि x2 y2 हे जर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट असतील तर आपल्याकडे स्लोप कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, y2 y1 अपॉन x2 x1. मग आता इथे तुम्हाला जे पॉइंट्स यांनी दिलेले आहेत, इथे मी लिहितो a 2 3 आणि b 4 7, याला आपण असं कन्सिडर करू की पहिला पॉइंट आहे आपल्याकडे x1 y1 आणि सेकंड पॉइंट आपल्याकडे आहे x2 y2. मग याच्यावरून आपण स्लोप कॅल्क्युलेट करू शकतो. मग इथे आपण म्हणू स्लोप ऑफ लाईन, इथे लाईन आहे आपल्याकडे AB, मग स्लोप ऑफ लाईन AB इक्वल्स टू y2 y1 अपॉन x2 x1. y2 y1, y2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 7 मायनस y1 किती आहे 3 अपॉन x2 x1 म्हणजे 4 2 7 3 जर आपण केलं 7 3 आपल्याकडे येते 4 2 जर केलं तर येते 2 आणि 4 ला जर 2 ने आपण डिवाइड केलं तर आपल्याकडे किती येते 2. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार स्लोप ऑफ लाईन AB इज 2. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे दिलेले पॉइंट्स आहेत, फर्स्ट नंबरच्या पॉइंटला इथे आपण काय कन्सिडर करणार, याला आपण x1 y1 कन्सिडर करणार. सेकंड नंबरच्या पॉइंटला आपण म्हणणार x2 y2 आणि यावरून आपण म्हणू स्लोप ऑफ लाईन. आता इथे pq आहे म्हणून म्हणतो मी स्लोप ऑफ लाईन pq इक्वल्स टू y2 y1 अपॉन x2 x1. व्हॅल्यू ऑफ y2 म्हणजेच -2 मायनस y1 म्हणजे -1 अपॉन x2 किती आहे 5 मायनस x1 आहे -3. -2 -1 म्हणजेच -3 अपॉन 5 मायनस प्लस म्हणजे 5 + 3 = 8, म्हणजेच आपण म्हणणार -3/8. अँड सो स्लोप ऑफ लाईन PQ इज 3/8. असंच याही एक्झाम्पल मध्ये आपण असं कन्सिडर करू की 5 - 2 याला आपण म्हणू x1 y1 d73, याला कन्सिडर करणार आपण x2 y2. देन स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन इथे CD आहे म्हणून आपण म्हणणार CD इक्वल्स टू फॉर्म्युला तोच y2 y1 अपॉन x2 x1. y2 किती आहे आपल्याकडे 3, y1 -2 म्हणजे मायनस इन ब्रॅकेट -2 अपॉन x2 7, x1 किती आहे 5. 3 मायनस प्लस 3 + 2 = 5. 7 - 5 म्हणजे किती होते 2 and 5/2 is the slope. तुम्ही 7 एक्झाम्पल नंबर 4 ला याच प्रकारे कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे कोणत्याही लाईनच्या स्लोप साठी आपल्याला जे पॉइंट दिले आहेत, फर्स्ट नंबर पॉइंटला आपण x1 y1 कन्सिडर करणार, सेकंड नंबरला आपण म्हणणार x2 y2. देन स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आपण इथे लिहिणार y2 y1 अपॉन x2 x1 किंवा और y1 y2 अपॉन x1 x2. दोन पैकी कोणताही एक फॉर्म्युला इथे यूज केला तर चालेल. नाउ द नेक्स्ट नंबर एक्झाम्पल इज डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर और नॉट. म्हणजे इथे आपल्याला कोणतेही एनी 3 पॉइंट्स आपल्याला गिवन असतील, दिलेले असतील आणि या 3 पॉइंट्सला आपल्याला कोलिनियर आहेत किंवा नाही हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर इथे आपण काय करणार, मागच्या याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की आपण काय करतो, डिस्टन्स फॉर्म्युला इथे लावतो आणि डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून तिन्हीचे डिस्टन्सेस काढतो. मग जे मोठं डिस्टन्स आहे इक्वल टू हे जर लहान या दोन्ही डिस्टन्सची सम जर आली तर आपण तिथे सांगितलं होतं एनी 3 पॉइंट्स आर कोलिनियर. पण या स्लोप
स्लोप ऑफ लाईन याच्यावरून देखील तुम्ही ते 3 पॉइंट्स कोलिनियर दाखवू शकता. यासाठी काय करायचं, तुम्हाला जे दिलेले 3 पॉइंट आहेत यांच्यावरून कोणतेही 2 स्लोप इथे कॅल्क्युलेट करायचे. जसं इथे आपल्याकडे कोणकोणते स्लोप येतात, ए बी, एक ए बी लाईनचा स्लोप येते, एक बी सी चा येते, एक ए सी येते. 3 पैकी कोणतेही 2 स्लोप काढायचे. आता हे कोणतेही 2 स्लोप जर आपण काढले, समजा ए बी आणि बी सी काढला, किंवा बी सी आणि ए सी काढला, किंवा ए बी आणि ए सी काढला, प्रत्येक तिर्याच्यामध्ये जर यांचा स्लोप इक्वल आला, आता स्लोप इक्वल आला तर या प्रत्येकामध्ये आपण जर पाहिले इथे ए बी आणि बी सी मध्ये इथे बी बी पॉइंट सेम आहे, ए बी ए सी मध्ये इथे ए ए पॉइंट यामध्ये कसा आहे ते दोघांमध्ये कॉमन येते, आणि बी सी ए सी मध्ये इथे जर आपण पाहिलं तर याचा सी सी हा पॉइंट कसा आहे ते कॉमन येते. मग आता या कोणतेही 2 जर स्लोप कॅल्क्युलेट केले तर या स्लोप वरून आपण सांगू शकतो की ते पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाही. यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, जर त्या 2 लाईनचे स्लोप इक्वल असतील आणि त्या 2 लाईन मध्ये कमीत कमी एक पॉइंट जर कॉमन येत असेल तर ते तीनही पॉइंट कोलिनियर असतात. आणि आपण मगाशी सांगितलं की कोणत्याही 2 लाईनचा, इफ एनी 2 लाईन्स हॅव्हिंग स्लोप इक्वल, कोणत्याही 2 लाईनचा स्लोप जर इक्वल असेल देन दिस 2 लाईन्स आर पॅरलल. त्या लाईन कशा असतात, पॅरलल. पण पॅरलल न होता त्या जर एका अलॉंग सेम लाईनवर जर यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यामध्ये एक पॉइंट हा कॉमन लागेल. म्हणजे समजा मी इथे असे लाईन घेतल्या ए बी आणि बी सी, या दोन्ही लाईनचे आपल्याकडे स्लोप इक्वल आले. स्लोप ऑफ लाईन ए बी इक्वल टू स्लोप ऑफ लाईन बी सी. स्लोप ऑफ लाईन ए बी इक्वल्स टू आपण काय घेतलं, स्लोप ऑफ लाईन बी सी आपण घेतलं. या दोघांचाही स्लोप इक्वल आहे आणि इक्वल असून दोघांमध्ये पॉइंट बी हा कसा आहे, कॉमन आहे. म्हणून ए बी सी दिस 3 पॉइंट्स आर कोलिनियर, हे पॉइंट कोलिनियर होतील. पण जर समजा मी असं म्हटलं की स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन पी क्यू, दोन्ही लाईनचा स्लोप कसा आहे, इक्वल. पण यामध्ये एखादा पॉइंट कॉमन आहे का, कॉमन नाहीये. म्हणजेच लाईन ए बी आणि लाईन पी क्यू ह्या एकमेकांना पॅरलल असतील. हा यामध्ये मेन डिफरन्स आहे. म्हणजे 2 लाईनचे स्लोप इक्वल आणि त्यामधला एक पॉइंट कॉमन, तर 3 पॉइंट्स कोलिनियर, म्हणजे अलॉंग द सेम लाईन येतात, म्हणजे ती लाईन एकच असते. आणि इथे जर कोणतीही 2 लाईनचे स्लोप इक्वल आणि त्यामध्ये एकही पॉइंट जर कॉमन येत नसेल तर त्या लाईन्स पॅरलल असतात. आता इथे आपल्याला कोलिनियर दाखवायचे, म्हणजे स्लोप ऑफ लाईन आपण इक्वल दाखवणार आणि त्यामधला एक पॉइंट आपण कॉमन घेणार. मग आता इथे सरळ सरळ पहिले मी लिहून घेतो स्लोप ऑफ, मी ए बी आणि बी सी कॅल्क्युलेट करतो. तो इथे म्हणतो मी स्लोप ऑफ लाईन ए बी. आता स्लोप ऑफ लाईन ए बी जर कॅल्क्युलेट केला, आपल्याकडे स्लोप कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1. आता याला आपण x2 y2 कन्सिडर करू. हे होईल x2 y2, याला म्हणतो मी x1 y1. काय होईल, y2 - y1 म्हणजे 1 मायनस मायनस 1 अपॉन x2 म्हणजे 0 मायनस मायनस 1. हा काय होईल, 1 मायनस मायनस प्लस 1 प्लस 1 अपॉन 0 मायनस मायनस अगेन प्लस 1, म्हणजे इथे 1 प्लस 1 2 अपॉन 0 प्लस 1 म्हणजे 2/1 म्हणजे किती येते आपल्याकडे 2. असाच आपण आता स्लोप घेऊ, कॅल्क्युलेट करू. स्लोप ऑफ लाईन बीसी घेतो मी, स्लोप ऑफ लाईन बीसी. आता बीसी घ्यायचं तर याला x1 y1 घेतो मी, याला मी x2 y2 कन्सिडर करतो. काय होईल आपल्याकडे फॉर्म्युला, y2 - y1 म्हणजे 3 मायनस 1 अपॉन 1 मायनस 0. 3 मायनस 1 म्हणजे काय येते आपल्याकडे 2. 1 मायनस 0 म्हणजे 1. 2/1 म्हणजेच काय 2. याला देतो मी इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन नंबर 2. मग इथे आपण आता म्हणू फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 स्लोप ऑफ लाईन, slope of line AB is equal to slope of line BC. slope of line AB आणि BC दोन्ही कसे आले, दोन्ही स्लोप इक्वल आहे अँड दोघांमध्ये पॉइंट B कसा आहे, कॉमन. अँड पॉइंट B इज कॉमन. आणि म्हणून म्हणणार therefore points A, B and C are collinear. आणि म्हणून ABC हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर होतील. नाउ द नेक्स्ट नंबर एक्झाम्पल इज, अगेन आपल्याकडे एक्झाम्पल सेम तेच आहे.
डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर और नॉट, कोलिनियर आहेत किंवा नाही यासाठी आपण काय करतो, तीन पैकी कोणतेही आपल्याला दोन स्लोप आपण कॅल्क्युलेट करतो आणि दोन्ही स्लोप जर या ठिकाणी इक्वल आले तर आपण सांगतो की इक्वल आहे, त्यामध्ये एक पॉइंट कॉमन येते म्हणजे तिन्ही पॉइंट कोलिनियर, आणि जर स्लोप इक्वल आले नाही तर दीज थ्री पॉइंट्स आर नॉट कोलिनियर असं आपण सांगतो. मग आता यांना जर कोलिनियर आहेत किंवा नाही आपल्याला डिटरमाइन करायचं असेल तर पहिले आता मी इथे स्लोप कॅल्क्युलेट करतो. इथे आपण घेऊ डीई आणि ईएफ चा. मग इथे म्हणतो मी स्लोप ऑफ लाईन डीई, स्लोप ऑफ लाईन डीई. आता या 1 0 ला म्हणतो मी x2y2 आणि याला म्हणतो मी x1 y1. काय होईल आपल्याकडे स्लोप ऑफ लाईन डी चा फॉर्म्युला y2 y1 म्हणजे 0 -5 अपॉन x2 x1 म्हणजे 1 -2. माइनस माइनस प्लस 0 प्लस 5 इज 5 आणि 1 माइनस माइनस प्लस 2 1 प्लस 2 इज 3. इक्वेशन नंबर 1. आता असंच आपण घेऊ स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन याला घेतो मी ईएफ इक्वल टू आपल्याकडे काय फॉर्म्युला असेल y2 y1 म्हणजेच 1 0 अपॉन x2 x1 म्हणजेच काय ते आपल्याकडे 2 1. या इक्वेशन मध्ये थोडीशी आपली एक चुकी झाली. हा -2 -5 नाही, हा -3 पाहिजे. मग या ठिकाणी काय होईल y2 y1 म्हणजे 0 मायनस तिथे होईल 3. आपल्याकडे काय होते मग 3/3 म्हणजेच आपल्याकडे इथे व्हॅल्यू येते 1. याला द्या इक्वेशन नंबर 1. आता नेक्स्ट मध्ये आपल्याकडे काय पहा 1 0 आपल्याकडे काय येते 1 आणि 2 1 म्हणजे 1. अगेन 1/1 जर कॅल्क्युलेट केला तर आपल्याकडे व्हॅल्यू येते 1. फ्रॉम 1 and 2 स्लोप कसा आला आपल्याकडे 1 1 इक्वल आहे म्हणजे इथे आपण म्हणणार फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम 1 and 2 काय आपल्याकडे स्लोप ऑफ लाईन डीई इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ईएफ. स्लोप ऑफ लाईन डीई आणि स्लोप ऑफ लाईन ईएफ दोन्ही इक्वल आहेत. इक्वल असून दोघांमध्ये पॉइंट ई अँड पॉइंट ई इज कॉमन. पॉइंट इज कॉमन म्हणून आपण म्हणणार की these three points म्हणजेच पॉइंट्स D -2 -3 E 1 0 and F 2 1 are collinear points. हे तिन्ही पॉइंट्स कसे असतील आपल्याकडे कोलिनियर असतील. आता असंच आपल्याकडे एक्झाम्पल नंबर 3 आहे. इथे आपल्याला तुम्हाला दिसरी पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाही डिटरमाइन करायचं आहे. एक एक्झाम्पल आणखी आपण घेऊ. इथे LM 3 पॉइंट्स आहेत तर पहिले इथे आपण कॅल्क्युलेट करू स्लोप ऑफ लाईन LM आणि LM जर स्लोप घ्यायचा असेल तर इथे आपण म्हणणार पुन्हा फॉर्म्युला तोच y2 y1 अपॉन x2 y1 x2 x1. इथे आपल्याकडे काय होईल 3 5 अपॉन 3 2 3 5 इज -2. 3 2 आपल्याकडे काय आहे ते 1 -2/1 म्हणजे याला घेतो मी -2. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता घेऊ आपण स्लोप ऑफ लाईन MN. स्लोप ऑफ लाईन MN चा जर स्लोप घेतला तर काय होईल पुन्हा 1 3 अपॉन 5 3. 1 3 म्हणजे काय होते आपल्याकडे -2. 5 3 म्हणजे काय ते 2 -2/2 म्हणजे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याकडे ते -1. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता जर या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याकडे आलेल्या व्हॅल्यू ही -2 आहे -1 आहे दोन्ही इक्वल आहेत का नाही. म्हणजे इथे आपण म्हणणार फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 किंवा फ्रॉम 1 and 2 स्लोप ऑफ लाईन LM is not equal आहे का नाही is not equal to स्लोप ऑफ लाईन MN. दोन्ही स्लोप इक्वल नाहीयेत आणि म्हणून इथे आपण म्हणणार पॉइंट्स L M N आर नॉट कोलिनियर. म्हणजे तिन्ही पॉइंट कोलिनियर नाहीत. स्लोप जर इक्वल आले
पॉईंट एक त्यामध्ये कॉमन आहेच, म्हणून हे तिन्ही पॉईंट कसे येतील आपल्याकडे कोलिनियर, स्लोप इक्वल आला नाही, तर या ठिकाणी आपण म्हणणार पॉइंट्स आर नॉट कोलिनियर.